काळ कसबी म्हणजे लवकर वैतागायची, ती बरोबर करत नाही, ही इकडे बसली नाही, तिला सांग आधी, ठीक आहे मी जबाबदारी घेते. त्यानंतर लाईन व्यवस्थित लागलेली नाही, तिला सगळं व्यवस्थित लागतं आयुष्यात आणि ते झालं नाही. आजूबाजूच्या मुलांनी व्यवस्थित केलं नाही की ती फारच अस्वस्थ होते. पण चांगला गुण आहे आणि तिचं पण काम केलं आणि मग तिच्यातही बारीकमध्ये नक्कीच स्टेजवर तितक्यात हलवलंही असेल. कुठल्या राशीची मला माहिती नाही पण असली. मेरा नाम है विनान ठक्कर. मुझे ये नाटक बहुत अच्छा लगता है, इसलिए हमेशा मैं रैडी का नाटक ही चूज करता हूँ और ये नाटक तो बहुत अच्छा था. सब लोग, मैंने पहले सोचा था कि सब लोग थोड़े डांटे वाले होंगे, अभी तो अच्छे थे, अभी नाटक में भी साथ दिया उन्होंने. रैडी तो सबको अच्छी लगती है, तो सब रैडी इज द बेस्ट. थँक्यू. वेदांतने याबद्दल म्हणजे गेले 1.5 वर्ष तो माझ्याकडे येतोय. सियावर रामचंद्र की जयमध्ये रामाचं काम करतो. सगळ्यात इतरांच्या नजरेत हा राम कसं करेल, हा राम कसं करेल, हा आमचा राम. आणि रामाच्या बाबतीत आपल्या कल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात आणि त्याला पाठांतर होत नव्हतं. तो खूप चलबिचल करायचा आणि त्याच्यामध्ये बदल मला स्वतःला जाणवले. आणि एकच वेदांची गोष्ट ही होती की तो 15 मिनिटं आधी यायचा आणि सगळ्यात शेवटी जायचा आणि तो म्हणे रॅडी मैं सब करूँगा, आप मुझे सिर्फ बोलो, मैं आपके घर पे भी रह सकता हूँ पूरा टाइम, लेकिन आप मुझे बोलो मैं सब करूँगा. आणि अगदी इथपासून तर त्यांनी इथपर्यंत प्रचंड सुंदर काम केलंय रामायण सियावर रामचंद्र की जय. हेमंत कसा आणि आम्ही घेऊन केलं होतं नाटक, त्यामध्ये बाकी सगळे मराठी होते, हा हिंदी होता, तर त्याला हिंदी मीडियाचं काम दिलं होतं आणि त्यांनी ते केलं होतं. यावेळेला नॅचरली, कारण एखाद्या मोठ्या रोलचं काम करता तुम्ही रामाचं किंवा मोठ्या नाटकात काम करता तेव्हा तुमचं अपेक्षा आणखी बिघडून झालेलं असतं की आज मला आणखीन काहीतरी भरनाट बघायला मिळेल. तसं त्याला वाटलं असेल आता कदाचित की आपण कुठे आलोय आणि हे सगळे मला ॲक्सेप्ट करतील का नाही. माझा एक्सपिरियन्स राधिका क्रिएशन्सच्या नाटकामध्ये असा आहे, मला सगळे नाटकं खूप आवडली. कधी कधी थोडंसं गडबड होऊन जात होती, पण आय वुड ट्राय टू डू माय बेस्ट. या सगळ्यांमध्ये मला सर्वात जास्त हे आवडलं की आम्हा सगळ्यांना एक दुसऱ्याची मदत करून स्वतःला मदत करायचा चान्स मिळत होता. एक दुसऱ्यांची मदत करून स्वतःला मदत करायचा चान्स मिळत होता. व्हेरी गुड. वेदांनी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका केलेल्या आहेत, वेगवेगळ्या नाटकामध्ये कामं केले. तर मला आठवते 5 वर्ष म्हणजे तो 6 वर्षांचा होता तेव्हापासून येतोय आणि त्याच्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल कराव्या लागतात कारण तो अतिशय ओव्हर ॲक्टिव्ह आहे. त्या आत्ता आम्ही केल्या आणि मुख्य म्हणजे या नाटकामध्ये त्याच्या मुली होत्या, आम्ही नाव नाही घेणार आता, पण लेखन जास्त करणार आहे, त्यांनी याच्यात कम केलं. नमस्ते, माझं नाव आदिश्री आणि मी पहिल्यांदा इथे राधिका क्रिएशन्सच्या ग्रुपमध्ये आली आहे. पण मला खूप चांगलं वाटलं आणि मला पहिल्यापासूनच थिएटर खूप आवडायचं. पण मला पहिल्यांदा असं चान्स भेटला स्टेजवर येऊन बोलणं, ॲक्ट करणं. तर थँक्यू डॅडी. त्यांच्या पालकांना सुद्धा धन्यवाद. आदिश्रीमध्ये बरेच गुण आहेत आणि आदिश्रीचा आवाज आणि पर्सनॅलिटी छान आहे, पण मला फक्त शेकअप करायला मला जो थोडासा वेळ द्या, ती नक्की चांगलं करू शकते. माझं नाव किया महेश जोशी आहे आणि मला हे नाटक खूप करायला आवडतं आणि सगळं मी जे करते ते मला खूप आवडतं. थँक्यू. इरा या अगोदर तिने मुंबई 4 नावाचं नाटक केलं होतं, ते आम्ही हेमल कसाला घेऊन गेलो आणि लहान होती, ज्याच्यापेक्षा लहान होती, 1.5 वर्ष आणखी लहान होती आणि आधी खूप घाबरली, आवाजही फुटत नव्हता आणि आता तुम्ही बघितलं तर ती डॉमिनेट करते. खूप छान. ये माझं नाव ऋषिका आहे. मला खूप मस्त वाटलं. मी पहिल्यांदा एक वर्कशॉप जॉईन केलं होतं थिएटरचं आणि मला खूप मजा आली. रॅडी आणि आमच्यासोबत खूप मस्ती धमाल केली. नाटक पण खूप छान बसवलं. आम्ही बिलकुल स्ट्रेस नव्हतं आणि मला मजा आणि
अनुष्काला सगळंच करायचं होतं, लेखनापासून दिग्दर्शनापासून तर एव्हरीथिंग. कशाला काय कोणाला करायचं तर अनुष्काचा हात वर असायचा. नमस्कार, मी अंजना आशिष कासराळकर. मी या एक्सपेरिमेंटल थोडं लेट जॉईन झाले. माईक कमी झालं. थोडं लेट जॉईन झाले, पण तरीही मला तुम्ही जवळ थांबा. आवडला रेकॉर्ड वगैरे. म्हणजे आधी मी खूप नर्वस होते की मला कसं करता येईल आणि मला जास्ती रोल मिळेल का की मला असं वगैरे वगैरे. आणि ॲक्च्युली राणी इतकं फ्रेंडली आमच्याशी वागते की तिला टीचर मॅम असं म्हणावंच वाटत नाही. डायरेक्टली आम्ही राणी म्हणतो. आणि या 10-11-10 टाईम म्हणू शकतो या दिवसांमध्ये मला खूप मजा आली. निष्का माझी चांगली मैत्रीण झाली आणि खूप मजा आली मला. धन्यवाद. थँक्यू. अंतराचा आवाज, त्याचा वापर आणि भाषा शुद्धी आणि उच्चार याकरता मी मुलांना सांगत होते की तिला ऐका, कारण चांगलं बोलण्यासाठी चांगलं ऐकणं गरजेचं. कोणाला बोलायचं आहे? तू अजूनही चाइल्ड डिपार्टमेंट घेतलंयस की काय? यामी, तुझं नाव काय आहे? यामी शहा. तुला हे नाटक आवडलं? हो. माझं नाव सई अमोलकर आहे. हा माझा फर्स्ट ट्राय होता आणि मला वाटलं होतं की रॅली खूप स्ट्रिक्ट असणार आणि आम्हाला खूप काम करावं लागणार. पण मग नंतर कळलं की रॅली खूप फ्रेंडली होती आणि ती आम्हाला फ्रेंड्ससारखं समजत होती. मग नंतर माझे फ्रेंड्स पण झाले खूप आणि मग आम्ही खूप मजा पण केली. थँक्यू. थँक्यू सई. तिने बरोबर तिची जबाबदारी पाळली. परत आम्हीची जबाबदारी मी सईकडे दिली. ती अतिशय प्रेमळ मुलगी आहे, गोड, तुम्हाला लक्षात आलं असेल. माझं नाव वंदिता आहे आणि मी राणीसोबत काम करत होते. तिच्याकडून शिकत होते जेव्हा मी थर्ड स्टँडर्डमध्ये होते तेव्हापासून. पण मध्ये मी ब्रेक घेतला होता आणि आता परत तिच्यासोबत काम करते. तर मला तिच्यासोबत काम करायला खूप मजा आली. थँक्यू राणी मला अपॉर्च्युनिटी द्यायला. थँक्यू वंदिता. वंदिता 3 वर्ष नववी, परत 3 एजमध्ये गेली होती. आता ती 9वी पास झाली आणि किती टक्के मिळाले तुला? 91.5% मिळाले. आणि परत ती तिच्या रूट्सला येते. तिला सायकॉलॉजी करायची आहे, त्यामुळे ती म्हणाली डॅडी मला नाटकात कंटिन्युअसली काम करायचं आहे. सो मुलंच सांगतात की का नाटकात काम करायचं. मी पहिल्यांदा इकडे रॅडीबरोबर जॉईन केलं आहे आणि जेव्हापासून मी जॉईन केलं आहे रॅडीने आम्हाला इतक्या फ्रेंडली वेमध्ये समजून घेतलं आणि आम्हाला अजिबात एका शब्दाने ती बोलली नाही जरी आम्ही चुकलो तरी. त्यामुळे मला हे नाटक इतकं चांगलं झालं तिच्यामुळे. थँक्यू अनया. सगळ्यांना घेऊन चालायचं, मिसळून चालायचं, प्रेमाने वागायचं, प्रेम करायचं, रागवायचं नाही. या सगळ्या गोष्टी मी माझ्या वडिलांकडूनच शिकले. कारण रागवून आणि ओरडून काहीच होत नाही. मुलं आणखी घाबरून जातात आणि याच्यात आम्ही खूप इमोशनली ड्रिव्हन काम करतो. त्यामुळे त्यांच्याशी मैत्री करणं हे सर्वात मोठं काम, पहिलं काम असतं. आणि त्यानंतर त्यांचे जवळीक साधणं हे पण तितकंच महत्त्वाचं असतं. सो अनया, थँक्यू सो मच. आणि तू पण खूप छान लिहिलं. लिहिण्यात तिचे इनपुट्स खूप जास्त होते. हाय, माझं नाव आराध्या अभिजित शेवरेकर. मी ह्यावेळेस रॅडीचं हे पहिल्यांदाच जॉईन केलं होतं पण मला इतकी मजा आली. आणि ती आमची टीचर नव्हती, ती आमच्या एजची फ्रेंडच होती. आम्ही तिला रॅडी म्हणतो. आणि ती असं खूप छान शिकवत होती आम्हाला. अर्ध काम तर तिने आम्हालाच दिलं. सो हे खूपच मस्त होतं, कोणत्याही वर्षापेक्षा बेस्ट. थँक्यू आराध्या, थँक्यू सो मच. आराध्या मध्ये लीडर क्वालिटीज आहेत आणि ती खूप चेहऱ्याने बोलते. म्हणजे फक्त अशी लुक देते आणि गप्प बस करते. आणि मी मान केलं होतं आणि मग मी म्हटलं की कदाचित आपल्याला तो जो रोल द्यायचा तो तू करशील का. तर ती लगेच तयार झाली आणि मला माझं काम जरा सोपं झालं कारण तिच्यामध्ये ते इन्व्हॉल्व क्वालिटीज असल्यामुळे
म्हणजे बाकीच्यांमध्ये पण आहे. हे मी आता थोडक्यात ते जे बोलत आहे त्याच्यावरनं बोलते, तर प्लीज असं गैरसमज करून घेऊ नका किंवा माझ्याकडे वेळेचा जरा कन्स्ट्रेंट असल्यामुळे मी कमी कमी बोलते. सो आराध्या परत एन्थुसियास्टिक, एनर्जेटिक, फुल ऑफ लाईफ. मी रॅडीच्या वर्कशॉपमध्ये पहिल्यांदा येते आणि जसं तुम्ही ऐकलं की रॅडी हे 12 वर्षांपासून करते. तर जर का रॅडीने अजून 12 वर्ष जरी केले, म्हणजे 24 वर्ष, तरी ते 12 वर्ष मी येईल. रुद्र राघव असा मुलगा आहे की सगळ्यांना विचारलं की कोणाला काय काय करायला आवडेल. तर कोणी म्हणाला दिग्दर्शन, कोणी म्हणाला लेखन, कोणी म्हणाला बॅकस्टेज, कोणी म्हणाला मेकअप. वंदिताने आज सगळ्यांचा मेकअप केलाय. तर म्युझिक कोण करेल, कारण म्युझिक करायला तिकडे बसावं लागतं. मी त्यांना सांगितलं मागे, आणि तुम्हाला काम नाही करता येणार स्टेजवर, तर चालेल का. तर कोणीच तयार नव्हतं नॅचरली, कारण ते ऍक्टिंग आणि नाटक शिकायला आलेलं, टेक्निकल काम कोण करेल तिकडे बसून. खूप विचार केला, मी सगळ्यांकडे नजर फिरवली, थोडासा नाराज चेहरा दाखवला. तर राघवला काय वाटलं मला माहिती नाही. त्याला म्युझिक तबला वाजवतो तो अर्थात. मग तो म्हणाला राईट, मी जबाबदारी घेण्याची, मी करेन म्युझिक. आमच्याकडे एक टेक्निशियन पण तयार झालेला आहे. नक्कीच तू अजून 12 वर्ष काम करू शकशील. बालनाट्यात बालकलाकार म्हणून नाही करता आलं तरी तू टेक्निकली माझ्याबरोबर राहशील. थँक्यू राघव. नमस्कार, माझं नाव आर्या आहे. सगळे मला विभूच्या नावानेच ओळखतात. आणि माझी ही रॅडीची सेकंड वर्कशॉप आहे. आणि दिस इज माय फर्स्ट ऑफलाईन अँड ऑन स्टेज परफॉर्मन्स आणि वर्कशॉप. सो ही वर्कशॉप खूप भारी होती, खूप मस्त होती. आणि त्या वर्कशॉपला जॉईन करून मला खूप छान वाटलं. रॅडी आणि दीपाताई खूप भारी आहेत है ना. आणि ते मला टीचर्स आणि जास्त फ्रेंड्स वाटल्या, त्या माझ्या बेस्ट फ्रेंड्स होत्या. या 10 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये मी खूप सारे नवीन फ्रेंड्स बनवले आणि त्यांच्यासोबत खूप धमाल मस्ती पण केली. पण जेव्हा मी सगळी ही धमाल मस्ती मजा करत होतो, तेव्हा सगळी नाटकाबद्दल पण खूप शिकलो. इथे मी फक्त नाटक नाही शिकले, तर नवीन फ्रेंड्स बनवले, टीमवर्कबद्दल शिकले. टीमवर्क, डिसिप्लिन, हार्डवर्क आणि गोष्टी वेळेवर करणं पण शिकले. इथे मी म्हणजे खूप सारे नवीन फ्रेंड्स बनवले आणि चांगल्या आठवणी पण बनवल्या. थँक्यू. थँक्यू पिहू. नाम तो सुना होगा, त्याच्यात ले रे ते. आणि मलिष्काचं काम केलं होतं की ऑनलाईन वर्कशॉप केलं होता, आणि ऑनलाईनमध्ये सुद्धा इतका जबरदस्त कनेक्ट झाला होता. त्यात तिने विलनचं काम केलं होतं. आणि मला माहिती होतं की ही मलिष्का इथे स्टेजवर पण काहीतरी करणार, कारण त्यावेळेलाच मला लक्षात आलं होतं की ही नक्कीच ऑनस्टेज काम करायला पाहिजे. 100 मुलांपैकी साधारण 10 मुलं अशी असतात की त्या प्रोफेशनमध्ये नाही जातात किंवा अलाइड प्रोफेशन निवडतात, आणि 1 किंवा 2 किंवा 3% मुलं ही अभिनय क्षेत्रामध्ये जातात. तर ब्राईट चान्सेस आहेत की तिला आपल्याला स्टेजवर आणखी बघायला मिळेल. जेव्हा सगळ्याची निवड करायची, दिग्दर्शकाची निवड करायची वेळ आली, तेव्हा 2 नावं पुढे आले. त्यामध्ये हिचं नाव आलं होतं. आणि मग लीडर झाला की तुमच्याकडे दुश्मन 100% तयार होतात. मग त्यांचं काउन्सिलिंग, यांचं काउन्सिलिंग असं सुद्धा एका नाटक शिकवणाऱ्या टीचरला करावं लागतं. ते मी वेळोवेळी केलं आणि खूप पॉझिटिव्हली सगळ्यांनी घेतलं. त्यामुळे सगळ्यांचंच खूप कौतुक. नमस्कार, माझं नाव हिमश्री छाडा, दीपा म्हणून ओळखतात सगळे. आणि आता वंदिता 3रीत असतानापासून भले मी रॅडीला ओळखते आहे, पण गेले 3 वर्ष तरी जास्त आमचं म्हणजे क्लोजली आम्ही काम करतो आहे. आणि तिच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं आहे. म्हणजे आपण जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉप्सला जाऊ किंवा आणि काय सगळं करायला जाऊ, ते सगळं मला इथे शिकायला मिळतं आहे. प्लस मला खूप छान मैत्रीण मिळाली आहे, जो म्हणजे मी प्रचंड एन्जॉय करते. अर्थात काही वेळेला काही चॅलेंजेस असे इतके येतात. घरी 2 मुलं सांभाळणं मला आता सोपं वाटतं, कारण ही मुलं जेव्हा गलबलाट करतात ना, तेव्हा आय हॅव टू बी रिअली इनोव्हेटिव्ह, काहीतरी वेगळ्या प्रकारे त्याला शांत ठेवायचं किंवा तिच्या ॲब्सन्समध्ये काही ॲक्टिव्हिटीज करवायला सांगितल्या असतील तर. आणि ते सगळे मला कदाचित शिट्टीवाली मावशी म्हणूनही म्हणत असतील, कारण आवाज जास्त चढवला की माझा आवाज जाणार, त्यामुळे प्रत्येक वेळेला शिट्टी वाजवून सगळ्यांना शांत करायला लागतं. म्हणजे त्या अशा सगळ्या छान छान मजा गोष्टी करायला
बघायला मिळतात. आणि मला एक आणखी सांगायचं आहे या फोरमवर की आणि काही पेरेंट्सना जर का इथं असं व्हॉलंटिअर करायला आवडत असेल तर नक्की प्लीज या. आम्हाला प्रत्येक वेळेला लागतात बॅकस्टेज व्हॉलंटिअर्स अँड इट्स टोटली फन धमाल. नमस्कार, माझं नाव आशिष कासळकर, मी अंतराचा बाबा आहे. मागच्या आठवड्यामध्ये मी आणि अंतर आम्ही शनिवारी इथे आलो आणि आम्ही नाट्याचे प्रयोग बघितले, खूप छान झाले. मला इथे एक दोन गोष्टी सांगायच्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतर खूप जास्ती एनर्जेटिक आहे आणि राधिका मॅडमनी खूप व्यवस्थितपणाने तिची एनर्जी या नाटकामध्ये वापरून घेतली आहे. सो क्रेडिट गोज टू ते एक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राधिका मॅडमचं नाव खूप ठिकाणी आहे, कारण मला जानेवारीमध्ये यांचा नंबर मिळाला होता की ह्या असे क्लासेस करतायत म्हणून. आणि लकीली भाषांमध्ये सुद्धा त्याच्यामुळे आम्हाला खूप सोपं गेलं. पण खूप छान काम करतायत ना. मी काही पुस्तकं पण वाचली आहेत. खरोखरच आय ॲप्रिशिएट एफर्ट्स. आणि मगाशी दीपश्री मॅडम जसं म्हणाल्या तसं 2 लेकरांना सांभाळणं अवघड जाते, ते 20-20 खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सांभाळतात. थँक्यू सो मच. आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छितो की म्हणजे यांनी जे ऑब्झर्व केलं यांचं ऑब्झर्वेशन खूप छान आहे बरं. नाटकातल्या लोकांचं असतं अंतराची भाषा शुद्धी म्हणजे खूप छान प्रकारे एकदम शुद्ध बोलते. क्रेडिट गोज टू हर मॉम बिकॉज शी इज अ सिंगर. आणि मला सुद्धा मी लॉकडाऊनमधून तिच्याकडून 15वा अध्याय पाठ करून घेतला होता. तर हे सगळ्या मुलांसाठी आहे. तुम्ही ना जेवढं शुद्ध बोलायला शिकाल तेवढं जास्ती चांगलं असतं. मला स्वतःला भाषेची खूप आवड आहे. मी 5-6 भाषा बोलतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भाषा शुद्धीवरती जर भर दिला ना तर नाटक असो गाणं असो या ठिकाणी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकता. सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. सर्वात जेव्हा मुलं येतात तेव्हा एकतर विचित्र मराठी बोलतात. आई वडिलांना इंग्लिशमध्ये त्यांना नाटकात काम करायला हवं असतं किंवा हिंदी, कारण ते घरी मराठी बोलतात. पण ते खरंच काय बोलतायत याकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवं आहे. आणि भाषा तर अविरत शिकायची गोष्ट आहे, पण सुरुवात इथूनच व्हायला हवी. दुसरी गोष्ट मला सर्वात आधी मराठीचा क्लास घेते आणि मग नाटक शिकवते. आणखीन एक नवीन गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे की फोकस. मुलाचा फोकस असा होतो म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. रोजच यायचं आहे, वेळेवर यायचं आहे, उशिराही जायचं आहे, पण लॉस्ट. सो हे मला 20 पैकी 10 मुलांमध्ये जाणवलं आणि इट्स अलार्मिंग. माझं नाव अवस्थी आणि मला राधिकाची ऑनलाईन भेट होती मागच्या वर्षी जेव्हा आणि ते सुद्धा ऑनलाईन इतकं सुंदर एक प्रयोग असू शकतो, प्रेझेंटेशन असू शकतं. मला तेव्हाच असं वाटलं होतं की तुला नक्कीच आल्या जे ऑफलाईन काहीतरी करायला मिळालंच पाहिजे. म्हणजे खूप जास्त इच्छा होती. ॲक्च्युली फॉर द फर्स्ट टाईम मी सॉ यू होणार मी त्या सिरियलमध्ये आणि त्याच्यात राधिकाचं कॅरेक्टर म्हणजे एकदम असं चुलबुलं तर एक आपलं परसेप्शन असतं की अरे ती व्यक्ती कशी असेल जेव्हा आपण त्यांना प्रत्यक्ष. बट आय मस्ट से की इतकं पेशन्स, इतकं परसिव्हरन्स आहे आणि ऑब्झर्वेशन स्किल्स इतक्या मायन्यूट, प्रत्येक मुलाच्या अगदी मायन्यूट डिटेल्स ऑब्झर्व आणि त्यांना कसं पुश करून पुढे आणायचं. आय एम व्हेरी हॅपी अँड यू आर डुइंग ग्रेट जॉब. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव इंग्लिश शास्त्री. मी ईशाची आई आहे आणि मगाशी ईशाने म्हटल्याप्रमाणे भीतीपासून ते लहान रंगमंचावरती प्रयोग सादरीकरणापर्यंत हा जो प्रवास होता तो अतिशय कौतुकास्पद मला वाटलं. तिथे बघत असताना आनंद वाटला आणि ज्या पद्धतीने राधिकाने मार्गदर्शन केलं वेळोवेळी आणि पर्सनली जे मी बघितलं आहे की इतके आत्मीयतेने काम करते, जीव ओतून काम करते मुलांबरोबर आणि बारकाईने केलं. प्रत्येक मुलांचे पॉझिटिव्ह केलं आणि पर्सनली कनेक्ट होते. खूप कमेंटेबल आहे. थँक्स अ लॉट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आई कुठे काय करते सिरियल
सेकंडली तिचं स्टेज डेअरिंग तिने इम्प्रूव्ह करावं. तिच्या मनामध्ये जी भीती आहे की मी हे करू शकणार की नाही करणार किंवा मला तोट्यामध्ये कसं तरी होत आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं सेकंड कारण होतं. ते मला तिच्या जी भीती आहे की त्या जगात काहीच शक्य नाही, डू व्हॉटेवर यू वॉन्ट टू डू, जस्ट भिडून जा, टेन्शन घ्यायचं नाही. तर हे एक माझी इच्छा होती की तिने ॲडॉप्ट करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मला असं माझ्या फ्रेंडनी सांगितलं होतं की तुम्ही पण करतेच आहे, तर एक तो फील होता की नाही यार आपल्या विदर्भातले तर आपण जायलाच पाहिजे. तर ते एक बाकी इट इज रिअली अ व्हेरी what I can say, very best experience I had right now, and I wanted to join next time also. Whenever you have a class, please let me know. I'll make sure that I will drop the Thank you so much. थँक्यू सो मच. नमस्कार, मी अभिजित शेवटेकर. सो आराधने हा वर्कशॉप खरंच खूप एन्जॉय केला आणि मी आधी थोडे दुसरे वर्कशॉप केले छोटे, पण वॉट डिफरन्स आहे रिअली म्हणजे इथे खूप प्रॅक्टिकली जसं आराध्या, पिकू, अनन्या आणि आसमी यांनी बऱ्यापैकी नाटक लिहिण्याचा प्रयत्न केला, पण मी म्हणजे त्याच्यावर त्यांना प्रॅक्टिकल मिळालं. नॉर्मली आपण असं इकडे होतोय की थिरॉटिकल खूप शिकवलं जातं, अभिनयाचे क्लास होते, असं अभिनय केला पाहिजे हे सांगणं खूप सोपं, पण जेव्हा प्रॅक्टिकली त्या करायला लागते डिफिकल्ट असते. पण तिथं त्यांना प्रॅक्टिकली करायला मिळालं किंवा नाटक लिहिताना आपण लिहिल्यानंतर त्यांना ॲक्ट कसं करायचं. सो या लहान वयात त्यांना वेगवेगळे अँगल बघायला मिळतात नाटकाचे, त्याच्यातनं आपल्याला काय करायचं मे बी त्यांना उमजेल हळूहळू. पण दिस इज द फर्स्ट स्टेप. मला ते रिअली ठरवू शकतात त्यापेक्षा की त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स प्रत्येक गोष्टीचा मला अजून इम्पॉर्टंट होता आणि ही स्टेप 1 होती. मे बी ते त्यावर शिकत जाते, पण दॅट इज अ रिअली गुड स्टार्ट आणि मुलींनी खूप एन्जॉय केला. सो थँक्स फॉर दॅट. त्यांनी फ्रेंडली घेतले सगळ्यांनी एन्जॉय केला असं सेशन. सो थँक्स. थँक्यू सो मच. खूप मनापासून आणि बरेच जणांनी बरंच काही सांगितलं, बोलले. इथे आपण आपला कार्यक्रम निश्चितच संपवतो आहोत, पण काही मुलांना एक्साइटमेंट आहे. जसं आराध्या मला मागून पिक करते की तू सांग तू बोल. आणि ते म्हणजे असं की मी ठरवलं होतं की यातली जी मुलं आहेत त्यातली ही जी मुलं आहेत त्यामधली काही किंवा सगळीच जर टाईम मॅच झाला तर मी नवीनच लवकरच पॉडकास्ट घेऊन येते. तर त्याकरता या मुलांना मी घेणार आणि मग इतरांना प्राधान्य देणार असं मी मनातल्या मनात ठरवलं होतं. तर तुम्हा सगळ्यांना